महाराष्ट्रामधल्या मद्यप्रेमींना राज्य सरकारनं धक्का दिलाय। लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवरती भार पडत असल्यामुळे मद्यावरील उत्पादन शुल्क वाढवण्यात येत आहे। भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावरती 1.5% अधिक उत्पादन शुल्क आकारण्यात येणार आहे आणि त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये 14,000 कोटी रुपयांची भर पडणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हॉटेलमध्ये देखील दुकानाप्रमाणे विदेशी दारूची विक्री करता येणार आहे। त्याच्यावरती मात्र 10 ते 15% अतिरिक्त शुल्क लागेल। या व्यतिरिक्त उत्पादन शुल्क विभागामधील 1223 रिक्त पदं सुद्धा लवकरात लवकर भरण्यात येणार आहेत। तर महाराष्ट्रामध्ये हे मद्याच्या संदर्भातला हा एक निर्णय राज्य सरकारने घेतलाय, कारण मद्याच्या किमतीमध्ये आता 1.5% वाढ होतीये। लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवरती चांगलाच भार पडतोय। आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या खात्यांचा जो निधी आहे तो सातत्याने लाडकी बहीण या योजनेसाठी वळवला जातोय आणि याच मध्ये आता मद्यावरचं उत्पादन शुल्क सुद्धा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। 14,000 कोटी रुपयांचा महसूल यामुळे मिळणार आहे, राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये वाढणार आहे। भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावरती हा 1.5% अधिक उत्पादन शुल्क आकारलं जाणार आहे। राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। राजू, पाहता आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की राज्याचं उत्पादन वाढवण्यासाठी जे आहे ते जे काही मद्य आहे त्यावरती वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता जवळपास राज्याच्या तिजोरीमध्ये 14,000 कोटींचा महसूल जो आहे तो वाढणार आहे आणि ही वाढ होत असताना आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे मद्य आहे या सगळ्यामध्ये वाढ केलेली आहे। देशी मद्य 80 रुपये आता किंमत झालेली आहे। महाराष्ट्र मेड लिकर 148 रुपये, भारतीय बनावटीची विदेशी मद्य 205 रुपये, विदेशी मद्याचे प्रीमियम ब्रँड 360 रुपये अशा प्रकारची जी आहे ती वाढ करण्यात आलेली आहे। आणि सोबत आपण पाहतोय की सीलबंद विदेशी मद्य विक्री जर करायची असेल तर रेस्टॉरंट कराराद्वारे भाडेतत्वावर चालवण्यास सुद्धा मान्यता दिलेली आहे। मात्र त्यावरती 10 ते 15% अतिरिक्त शुल्क जे आहे ते वाढवण्यात आलेलं आहे। आणि या सगळी यंत्रणा कामाला येण्यासाठी आपण पाहतोय की नोकर भरती सुद्धा आहे। जवळपास 1223 पदं जे आहे ती एक्साईज मध्ये नव्याने भरली जाणार आहे। त्यामुळे एक मोठा निर्णय जो आहे तो घेतलेला पाहायला मिळतोय। कार्यालयांमध्ये सुद्धा वाढ केलेली आहे। मुंबई आणि मुंबई उपनगरासाठी आपण पाहतोय की नव्याने विभागीय कार्यालय सुरू केलं जाईल। त्यासोबतच मुंबई उपनगर असेल, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर यासाठी सुद्धा 6 जिल्ह्यांमध्ये नवीन अधीक्षक कार्यालय सुद्धा सुरू केलं जाणार आहे। अगदी राजू, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी बघूयात। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुण्यामध्ये आपला 26वा वर्धापन दिनाचा सोहळा साजरा करतात।